1 जुलै 2025 रोजी आयुक्त सौम्या शर्मा यांनी महानगरपालिका क्षेत्रांतर्गत दौरा करीत असताना अतिक्रमण, साफसफाई व शहरात उघड्यावरील कत्तल व मांस विक्रीबाबत तक्रारीची नोंद घेऊन शहरातील कत्तल व मांस विक्री तात्काळ बंद करावी याबाबत बाजार परवाना विभाग, अतिक्रमण विभाग, पशुसंवर्धन विभाग संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या। तसेच महानगरपालिका हद्दीमध्ये अधिकृत बाजार यांच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी होणारी मांस विक्री याबाबत कठोर कार्यवाही करावी, जेणेकरून सार्वजनिक आरोग्य व त्यावर होणारे परिणाम यावर प्रतिबंध लावता येईल। आयुक्त यांच्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभाग, बाजार परवाना विभाग व अतिक्रमण विभाग यांच्यामार्फत दुपारी 12 वाजता संयुक्त कार्यवाही करण्यास सुरुवात करण्यात आली। सदर कार्यवाहीकरिता संवेदनशील भाग असल्याने शेकडो नागरिकांच्या विरोधाला न जुमानता बडनेरा पोलीस स्टेशन यांची मदत घेऊन सोमवारी बाजार येथील 15 दुकाने तोडण्यात आली व 5 दुकाने सील करण्यात आली। या दुकानांमध्ये महानगरपालिका बाजार परवाना विभाग यांच्यामार्फत कुठलेही परवाने नसल्याचे आढळून आले। तसेच सदर दुकाने अतिक्रमित जागेवर आढळून आली। त्यामुळे तात्काळ दुकानांच्या मालकांना महानगरपालिका अधिनियम कलम 231, 232, 336 अन्वये कार्यवाही केली। तसेच काही 5 दुकाने सील करण्यात आले। सदर कार्यवाहीकरिता पशुवैद्यकीय डॉक्टर सचिन बोंद्रे, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक खडेकार, अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, राहुल वैद्य, बाजार परवाना विभागाचे उदय चव्हाण, अजय बनसेले उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।